नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. स्वामी समर्थ भाग 3. कालच्या भागामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सत्पुरुषांनी संचार परंपरा कशी सांभाळली ते आपण बघत होतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर श्री आद्य शंकराचार्य, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनीही भारत भ्रमण केलेलं आपल्याला दिसतं. विवेकानंदांनी तर भारताबाहेरही संचार करून परदेशात सुद्धा वैदिक धर्माचा प्रचार केलेला दिसतो. श्री संत नामदेवांनीही पंजाबपर्यंत संचार करून भागवत धर्माची पताका उत्तरेतल्या गुरुद्वारामध्ये सुद्धा मोठ्या डौलाने फडकवलेली आपल्याला दिसते. स्वामी समर्थही कर्दळी वनामधून निघाले. काही वर्ष त्यांनी हिमालयात वास्तव्य केलं असं आपण मगाशी पण बघितलं. नंतर त्यांचा जो संचार सुरू झाला तो त्यांनी नृसिंहभान, चैतन्य स्वामी, चैतन्य भारती, दिगंबर बुवा अशा वेगवेगळ्या नावांनी केला. दक्षिणेकडील संचार पूर्ण करून स्वामी उत्तरेकडे त्र्यंबकेश्वर, गोदा तटाके आले. तो काळ साधारण 1928 सालचा होता. त्यानंतर मंगळवेढा, मोहोळ असं करत साधारण 1857च्या सुमारास ते अक्कलकोट इथे आले. त्यानंतर 1878पर्यंत म्हणजे त्यांच्या निर्याण कालापर्यंत ते अक्कलकोटलाच वास्तव्य करून होते. हा काळ साधारण 21 वर्षांचा होता. तसं पाहायला गेलं तर अक्कलकोट हे अगदी छोटंसं गाव. मग स्वामींनी ते का बरं निवडलं असेल? सोयीच्या दृष्टीनं, प्रवासाच्या दृष्टीनंही ते आडगावच. मग आपल्या वास्तव्यासाठी स्वामींनी अक्कलकोट का बरं निवडलं असेल? अक्कलकोटची सामाजिक परिस्थिती त्यावेळी कशी होती? अर्थातच आध्यात्मिक दृष्टिकोनामधून अक्कलकोट आणि हा आजूबाजूचा परिसर त्यांच्या या वास्तव्याला अत्यंत पोषक असा वाटल्यावरूनच त्यांनी हे स्थान निवडलेलं आपल्याला दिसतं. अक्कलकोट हे गाव जरी त्यावेळी अगदी छोटंसं गाव होतं तरी कित्येक शतकांपासून ते योग्यांचं, अवधूतांचं वसतिस्थान असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्या आजूबाजूचा 40-50 मैलांचा परीघ जर आपण पाहिला तर त्यामध्ये बरीचशी प्रसिद्ध क्षेत्र, अवधूत, योगी, साधू यांची स्थानं असलेली आपल्याला दिसतात. अक्कलकोटच्या दक्षिणेस 30-40 मैलांवर गाणगापूर हे प्रसिद्ध दत्तस्थान आहे. तिथे त्याच्याच जवळ आणखीही 7-8 तीर्थस्थानं आहेत. त्याच्या 40-45 मैलांवर गुलबर्गा हे शहर आहे. इथे 700 वर्षापूर्वीचा एक दर्गा आहे. तो बऱ्याच मैलांवरूनही दिसतो असं म्हणतात. सुफी पंथाचे सुप्रसिद्ध आचार्य बंदे नवाब अली इथे होऊन गेले. त्याच्या ईशान्येस 40 मैलांवर विटेवरी उभा कटेवरी हात, पहा पहा हा पंढरीनाथ, अर्थात या विठुरायाचं प्रसिद्ध असं पंढरपूर आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्रास महायोगपीठ असं म्हटलेलं आहे. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा हे सुद्धा शेकडो वर्षापासून संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं आहे. अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी समर्थ देखील इथे 12 वर्षे राहिलेले आहेत. अक्कलकोटच्या उत्तरेला 40 मैलांवर आदिशक्ती तुळजाभवानीचे पुरातन स्थान तुळजापूर. सोलापूरच्या सीमेवर बाळेगावी खंडोबाचं स्थान आहे. दत्त संप्रदायी या खंडोबाशी संबंधित आहेत. समर्थही जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा आपणा सर्वांना माहीत आहे की प्रथम गावाबाहेरच्या खंडोबाच्या कट्ट्यावरच ते बसले होते. आणि खुद्द सोलापुरात सुद्धा श्री सिद्धेश्वर हे लिंगायत साधू 100-150 वर्षापूर्वी होऊन गेले. अक्कलकोट गावाच्या पश्चिमेस 6-7 मैलांवर जेऊर हे गाव आहे. साक्षात काशी विश्वेश्वर तिथे प्रकट झाले होते. हे स्वयंभू लिंग असून
शाळुंकेमध्ये इथल्या 12ही महिने पाणी असतं. हे बरेच जुनं असं हेमाडपंथी देवालय आहे. आणखीन एक अक्कलकोटच्या बाजारपेठेला लागून खाली जी गल्ली जाते तिथे एका शिवयोग्याने आपल्या तपस सामर्थ्याने 12 ज्योतिर्लिंग प्रकटवली होती. त्याच परंपरेतल्या योग्यांच्या समाध्यासुद्धा तिथे आहेत. या सगळ्यामधनं असं दिसतं की अक्कलकोटच्या 10ही दिशांना गावात पवित्र देवतांचे, योग्यांचे, अवधूतांचे वास्तव्य असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळेच या परिसरातील वातावरण सदाच पवित्र, मंगल, शुभदायी असं ठरणार असल्यामुळे स्वामींनी हे पवित्र स्थान आपल्या अंतिम वास्तव्यासाठी निवडलं असावं. इथल्या वास्तव्यात त्यांनी नाना चमत्कार, नाना लोकांना आलेल्या प्रचित्या, अनुभव, दृष्टांत यामुळे उत्तरोत्तर भक्तगणांची संख्या वाढतच गेली आणि स्वामींच्या कीर्तीचा सुगंध जसजसा 10ही दिशांना पसरत गेला कसा तो आपण बघूया उद्याच्या भागात.